या शहरामध्ये हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि या पुणे शहरामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पहिल्याच दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतरनं जर पुणेकरांना गृहीत धरून निवडणूक एकतर्फी होईल अशा प्रकारे जर वल्गना करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना गृहीत धरणं सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेचा सामना करावा लागेल. असं म्हटलेलं होतं की राज ठाकरे इंजिन जे आहे ते पाहण्यानं देतात. आता राज ठाकरेंनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. भाजपवरती ही वेळ आली की राज ठाकरेंचा पाठिंबा द्यावा लागतो किंवा राज ठाकरेंचा राविलाज आहे की त्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागतो. ह्या विषयाच्या संदर्भामध्ये राजसाहेब हे महाराष्ट्राचे द्रष्टे नेते त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष संघटनेसाठी योग्य आहे का अयोग्य आहे हे तेच भविष्यामध्ये ते ठरवतील. त्यामुळं त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी त्यांच्या भूमिकेवरती बोलू शकतो. त्यामुळे मला वाटेल या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुढे शहरात चालेल. किंवा एकनाथ शिंदे असं त्या बऱ्याच उमेदवारांना जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. राज ठाकरे सुद्धा बोलताना असं म्हणाले की जी चर्चा आहे ती इंजिनवरती लढायची की कमळावरती लढायची याच्यावरती अडलेली आहे. म्हणजे भाजपचं लागलं आहे किंवा राज ठाकरेंचे जे उमेदवार असतील किंवा दिल्या जातील त्यांनी इंजिनाच्या ऐवजी कमळावरती लढावं. भाजपचा मित्रपक्षांवरती विश्वास नाही असं वाटतं कारण त्यांच्याच कमळावरती लढायचं. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय संचालक त्यामुळं मला वाटतं की कदाचित ज्यांनी 400 पारची स्वप्न बघितली ते अशा प्रकारे एवढ्या लेवलला येऊन जे एका सीटसाठी चर्चा करत असतील मला वाटतं की 400 पारचं हे स्वप्नच राहणार. म्हणजे पुण्यातली जागा कमी होणार आहे. 100% पुण्याची जागा ही वंचित बहुजन आघाडीच्याच पदरात पडलेली असेल. काय फॉर्म्युला तुमचा? माझा फॉर्म्युला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मी प्रचार यंत्रणा आता अभ्यास केलेला आहे प्रचार यंत्रणा ज्याच्या पद्धतीने तुम्हाला राबतात त्याच्यामध्ये वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये 100% आघाडी घेतलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मग जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला मी हा सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. मी या शहराच्या विकासासाठी जात असताना सुद्धा मी ज्या फॉर्म्युल्यावरती मी काम करत होतो तो सुद्धा फॉर्म्युला हा विकासाचाच मुद्दा होता म्हणून मी प्रत्येकाकडे जात असतो. परंतु कदाचित या ठिकाणी गेल्यानंतरनं विकासाच्या विषयावरती न होता पक्ष संघटना ह्या विषयावरती जास्त गप्पा मारल्या जात होत्या. माझा पक्ष कसा मोठा होईल माझ्या पक्षामध्ये आलात तर माझ्या पक्षाची जागा कशी कन्फर्म होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं होतं ना की शहराच्या विकासावरती लक्ष दिलं जातं. मोहळ की दंगेकर नाही ते दोघांना मी दादा मुद्दा असा आहे पुण्यातली जी तिरंगी लढत जी आहे ना आतापर्यंत जे तिरंगी लढी झालं तर इतिहास जर पाहिला राजकीय इतिहास तर काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली तिसरा उमेदवार लाखाच्या वर गेलेला नाही. अगदी दीपक पायगोडे सुद्धा तुमच्या सहकारी जोरात राहिलेलं हे जे मॉडेल आहे तुम्ही कसं मोडून काढणार? यावेळेसचं जे मॉडेल आहे माझी ही निवडणूक लढत असताना कुठल्याही परिस्थिती माझ्या शहरातील प्रश्नांवरती मी निवडणूक लढणार आहे. कारण गेले 10 वर्षामध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे. मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी कुठल्या पुणे शहरातील वाहतुकीच्या विषयावरती आजपर्यंत चर्चा केली. माझं एक म्हणणं या महानगरपालिकेला आहे ज्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर त्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम अभियंता असू शकतो तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नियोजन करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही. ह्या विषयी ट्रॅफिक पुणे शहरात सुरळीत झालं पाहिजे. आज घरातून बाहेर पडल्यानंतरनं सगळ्यात मोठा प्रश्न कुठला पडत असेल तो वाहतुकीचा पडतो, पाण्याचा पडतो, कचऱ्याचा पडतो. या सगळ्या विषयांना मला शहराच्या प्रश्नांवरती निवडणूक लढायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.